आज दिनांक 23 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या गेटजवळच फटाके वाजवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे घडली. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सर्वत्र दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया झाली. मात्र राहुरी तालुक्यातील गोठुंबे आखाडा येथे मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या गेट जवळच मतदान प्रक्रिया पूर्ण होताच 6:15 वाजेदरम्यान एका पक्षाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली. यावेळी बंदोबस्तावर असलेले काही पोलीस कर्मचारी फटाके वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांकडे धावून गेले असता कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. फटाके वाजविल्याने काही काळ त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यावेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी खेवरे यांनी आक्रमक भूमिका घेत फटाके वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करा, तोपर्यंत मतदान पेट्या येथून हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. परिणामी तणाव चांगलाच वाढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तसेच निवडणूक अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रावसाहेब खेवरे व प्रशासन यांच्यात काही वेळ चर्चा झाल्यानंतर रात्री उशिराने मतदान पेट्या तेथून हलविण्यात आल्या. मात्र या घटनेमुळे गोटुंबे आखाडा परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आता फटाके वाजविणाऱ्या त्या उत्साही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणार का याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. राजेंद्र मसे, MS न्यूज 15, राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा एखादा कार्यकर्ता नादला का कुणी काही बोललं का? निवडणुकीच्या पद्धती ह्या पद्धतीने निवडणूक आणि यांना एकदा तरी धडा शिकावा लागेल ना, नाही तर वारंवार हे तेच करीत बसतील. आता एकदा धडा शिकवा, दोनदा त्यांना जाऊन येऊ द्या, कोर्ट पाहू द्या, कचेरी पाहू द्या, त्याच्यानंतर ठिकाणाला येतील ते. ह्या पद्धतीने वागणार नाही. तुम्हाला त्रास नाही ना, आम्हाला त्रास. त्यांचे गुन्हे दाखल करा, आम्ही तुम्हाला नाव देतो. नाही, गुन्हे तर दाखल करावं लागेल, नाही तर मग मी जर इथं बसलो तर तुम्हाला पीटी काही तुम्ही जर गुन्हा दाखल करीत असाल तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा. कारण आमचा विश्वास यंत्रणेवर 100% आहे. कोणाबद्दल आम्ही तक्रार केली नाही किंवा तक्रार नाही आमची. पण ह्या पद्धतीने जात असेल तर मात्र मग कारवाई झाली पाहिजे. नाही तर मग कोण यायचे, तुमचे निवडणुकीचे मोठे अधिकारी येऊ द्या, कुठले डिपार्टमेंटचे येऊ द्या, पोलीस डिपार्टमेंटचे येऊ द्या, तहसीलदार येऊ द्या, तोपर्यंत तुम्ही काही हलू नका. जर होत नसेल तुमच्याशी आणि तुम्ही जर आश्वासन दिलं करणार हे आम्ही निघून जातो. यांनाही सांगतो सोडून द्यावी. नाही ना, तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल करा. दाखल करायला वेळ लागणार नाही.